नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो. तर आजच्या व्यक्तिविशेष सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्याविषयीची माहिती. सिंधुताई सपकाळ या आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक असामान्य व्यक्तिमत्व होत्या. 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. अत्यंत गरिबीत गुराख्याच्या घरी जन्मलेल्या या मुलीचे नाव चिंधी ठेवण्यात आले, कारण त्या काळात त्या अवचित मूल्य मानल्या जात होत्या. परंतु पुढे हीच चिंधी हजारो अनाथांच्या आयुष्याला जोडणारा धागा ठरली. शिक्षणाची संधी नसताना 4थीपर्यंतचं शाळा शिकलेल्या सिंधुताईंनी आयुष्याचे खरे धडे रस्त्यावर संघर्षातून शिकले. अवघ्या लहान वयात त्यांचा विवाह श्रीहरी सपकाळ नावाच्या व्यक्तीशी झाला. संसारात शिक्षण, समजूत, माणुसकी याचा अभाव होता. अल्पवयातच मातृत्व, प्रचंड कष्ट, सासुरवास आणि अन्याय यांचा सामना करावा लागला. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची किंमत त्यांना फार महागात पडली. चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना गर्भवती अवस्थेत घराबाहेर काढण्यात आले. गाव, नातेवाईक, समाज सगळ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. यानंतरचे आयुष्य म्हणजे जिवंतपणाचा संघर्ष. रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी, रस्ते हेच त्यांचे घर बनले. उपाशी पोटी भीक मागत, अपमान सहन करत जगताना त्यांनी कधीही आत्मसन्मान सोडला नाही. मिळालेल्या अन्नाचाही त्यांनी कधी एकटीने उपभोग घेतला नाही. भिकाऱ्यांसोबत वाटून त्यांनी ते खाल्ले. याच काळात त्यांना समाजातील सर्वात दुर्बल घटक अनाथ मुले यांचे दुःख जवळून जाणवले आणि तिथूनच त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. 1994 साली पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात त्यांनी ममता बाल सदन या संस्थेची स्थापना केली. स्वतःच्या जैविक मुलीपेक्षा अनाथ मुलांना आईची माया देणाऱ्या सिंधुताई खऱ्या अर्थाने अनाथांची माय बनल्या. पुढील काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक संस्था उभारल्या. बालनिकेतन, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, अभिमान बालभवन, सप्तसिंधू महिला आधार संस्था अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी सुमारे 1050हून अधिक अनाथ मुलांचे संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसन केले. सिंधुताईंचे कार्य केवळ देशापुरतेच मर्यादित राहिले नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या अनुभवातून समाजाला जागं केलं. भाषण, कविता आणि थेट अनुभवन कथनाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणीवा निर्माण केल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2021 पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय सुमारे 750हून अधिक व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. ही बाब त्यांचे कार्य किती व्यापक होते हे दाखवते. 4 जानेवारी 2022 रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. परंतु सिंधुताईंचे आयुष्य हे मृत्यूपेक्षा मोठे आहे. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. दया नको, संधी द्या. समाजातील शेवटच्या माणसासाठी जगणं म्हणजे काय हे सिंधुताईंनी सपकाळ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून दाखवून दिलं. सिंधुताई सपकाळ म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर माणुसकीची चालती बोलती शाळा होती. अशा महान व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा.
कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली